येळकोट येळकोट जय मल्हार. श्री मल्हारी भक्तांनो, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान श्री मल्हारी मार्तंड भैरव म्हणजेच आपले लाडके खंडोबा. खंडोबाचा आजचा जो मंत्र मी तुम्हाला सांगत आहे, तो मंत्र म्हणजे केवळ शब्द नाही, तर तो आहे भक्तांची हाक आणि देवाचा आशीर्वाद. म्हणूनच या मंत्राला महामंत्र असं म्हटलं जातं. हा मंत्र जपताना, ऐकताना श्रद्धा, भाव आणि विश्वास या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण हा मंत्र जपताना आपण त्या शक्तिशाली, सूर्य तेजस्वी, संकटांचा नाश करणाऱ्या श्री मार्तंड मल्हारींना शरण जात असतो. हा मंत्र भक्तांना दैवी ऊर्जा, शौर्य आणि आरोग्याचे वरदान देतो. श्री मल्हारी भक्तांनो, हा जप ऐकताना किंवा जपण्यापूर्वी घरातील खंडोबाची जी मूर्ती आहे त्या खंडोबाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर खोबरा भंडारा आपल्याला 3 वेळा उधळून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा खंडोबाचा जयघोष करून मंत्र जपाला सुरुवात करायची आहे. कारण हा भंडारा उधळून मंत्रजप करणे ही जी श्रद्धा आहे, ही जी भक्ती आहे, ती श्रद्धाच तुम्हाला खंडोबाच्या अगदी जवळ घेऊन जात असते. शिव मल्हारीवर भंडारा उधळणे म्हणजे खंडोबाला आपल्या हृदयाच्या अंतःकरणातून पूजणे, आणि हाच भंडारा खंडोबाची कृपा होऊन भक्तांच्या जीवनामध्ये सुवर्ण तेज आणतो. त्यामुळं हा जो मंत्रजप आहे, हा मंत्रजप करण्यापूर्वी श्रद्धेने, भक्तीने खंडोबावर भंडारा उधळत आपल्याला जप करायचा आहे. पहिला भंडारा उधळताना आपल्याला त्या ठिकाणी बोलायचं आहे की माझ्या घरातील, जीवनातील दुःख, संकट, अडचणी, समस्या खंडोबा देवा तुमच्या कृपेने दूर व्हाव्यात. दुसऱ्या वेळी भंडारा उधळताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा, मनोकामना त्या ठिकाणी देवाला बोलून दाखवायची आहे, किंवा तुम्हाला जे काही हवं आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला देवाला सांगायचं आहे. आणि तिसऱ्या वेळी भंडारा उधळताना त्या ठिकाणी म्हणायचं आहे की हे खंडोबा देवा, तुमचे आशीर्वाद माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी कायम असू द्या, आणि तुमचे आशीर्वाद कायम सोबत राहू द्या. आणि यानंतर खंडोबाचं दर्शन घेऊन जपास आपल्याला सुरुवात करायची आहे. यामुळे खंडोबाचे कृपाशीर्वाद प्राप्त होऊन भक्तांच्या सर्व अडचणी, संकट, समस्या, दुःख त्वरित दूर होतात अशी मान्यता आहे. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि दिव्य असा महामंत्र आहे, आणि संकटांचा नाश करणारा म्हणून हा मंत्र ओळखला जातो. हा मंत्र जपताना मन शांत ठेवायचं आहे आणि देवाच्या फोटोसमोर बसून आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. मल्हारी भक्तांनो, या मंत्राच्या शक्तीमुळं तुमच्या जीवनात अचानक आलेल्या समस्या, संकट, अडचणी तात्काळ दूर होऊ शकतात. मनातली सर्व भीती आणि नकारात्मकता नष्ट होईल. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभेल आणि प्रचंड आत्मविश्वास आणि प्रत्येक कामामध्ये यश तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही संकटावर विजय मिळवून जीवनाच्या प्रत्येक लढाईत यशस्वी व्हाल, विजयी व्हाल. तर श्री मल्हारी भक्तांनो, या शक्तिशाली मंत्राला भंडारा उधळून जपण्याचा नक्की प्रयत्न करा. हा मंत्र एक दिव्य असा मंत्र आहे, तेजस्वी असा मंत्र आहे. त्यामुळं तुमचं जीवन देखील सोन्यासारखं तेजस्वी होईल. तर चला, पुढील काही मिनिटे आपणही या दिव्य, तेजस्वी, शक्तिशाली खंडोबा देवाच्या महामंत्राचा जप करूया. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. 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 ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय.
ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय। 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 ओम नमो भगवते
मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय.